जे टॉपर होऊन गेलेत ना त्यांच्या माध्यमातून रेफर करण्यात आलेले आहेत. खूप इम्पॉर्टंट मी म्हणेल की VIMP बुक लिस्ट आहे आणि याच्यामधून बऱ्यापैकी कंटेंट जो आहे तुम्ही पूर्वपरीक्षा घ्या त्याचबरोबर मुख्य परीक्षा घ्या या दोन्ही परीक्षेला याचा कंटेंट जो आहे तो 100% येत असतो बघा. त्यामुळे ह्या पुस्तकांना तुम्ही स्किप करून पुढे जाऊ शकत नाही आहे. या पुस्तकांचा तुम्हाला अभ्यास करायलाच पाहिजे. आता वन बाय वन आपण सब्जेक्ट वाईज काय करूया तर पुस्तकं बघूया आणि त्याचबरोबर ज्या पुस्तकांच्या बाबतीमधील काही इतर मुद्दे जे असतील ना त्याच्यावरती पण डिस्कशन करूया. आता या ठिकाणी NCERT पहिल्यांदा जो रोल येतो तो NCERTच यांचा रोल जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही बघितलं 6वी ते 12वी पर्यंतच्या NCERT घेतल्या बऱ्यापैकी जे विषय आहेत म्हणजे इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, त्याचबरोबर समाजशास्त्र असेल, या प्रत्येक विषयातील 6वी ते 12वी पर्यंतचं NCERTचं रीडिंग हे होणं 100% गरजेचं असतं. कारण जे टॉपर राहतात ना त्यांच्या माध्यमातून NCERTचं वाचन हे 2दा-3दा केलेले असतात आणि त्याचबरोबर त्याच्या शॉर्ट नोट्स पण त्यांच्या माध्यमातून बनवलेले असतात बघा. या ठिकाणी तुम्हाला रेफरन्स बुकमध्ये पण काय भेटतील तर NCERTच पाहायला भेटतील बघा. आता वन बाय वन आपण काय करूया तर एक एक विषयाच्या बाबतीमध्ये डिस्कशन करायला सुरुवात करूया. आता पहिला विषय जर आपण इथं बघितला तर पॉलिटी हा काय तर पहिला विषय येत आहे आणि पॉलिटीच्या बाबतीमध्ये कुठले रेफरन्स बुक जे आहेत दोनच, एक म्हणजे बेसिक जर बघितलं तर बेसिकच्या बाबतीमध्ये या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला 6वी ते 12वी पर्यंतचं NCERT हे खूप वाचणं गरजेचे आहेत. NCERTच्या बाबतीमध्ये मी म्हणेल की एज्युकेट टू इंडिया ग्रुप जो आहे या ठिकाणी बघा एज्युकेट टू इंडिया ग्रुप जो आहे याचं एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 6वी ते 12वी पर्यंतच्या ज्या इंग्लिश NCERT जे आहेत ना त्या मराठीमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये मी स्वतः शिकवलेले आहेत. त्याचे डेमो लेक्चर्स पण तुम्ही बघू शकता. ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण इथे देण्यात आलेल्या सगळ्या विषयांचे NCERT मी कंप्लीट केलेले आहेत. एकदम बेस्ट प्रीमियम कोर्स आहे. डेफिनेटली तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. एकदा ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तो कोर्स बघा. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्या कोर्सचं महत्त्व काय आहे. त्याच्यामध्ये मी नोट्स पण देण्यात आलेले आहेत. नोट्स जे आहेत ना स्वतः काढलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये क्वेश्चन बँक जे आहे ते क्वेश्चन बँक पण मी इथं प्रोव्हाइड केलेले आहे. सो तुम्ही तो कोर्स बघू शकता. आपण आपल्या मुद्द्यावरती येऊ. आता या ठिकाणी बघा पॉलिटीच्या बाबतीमध्ये इथं देण्यात आलेलं आहे. एक म्हणजे 6वी ते 12वी पर्यंतचे NCERT असेल आणि त्याचबरोबर M लक्ष्मीकांत या पुस्तकाचा रोल पण खूप इम्पॉर्टंट आहे. M लक्ष्मीकांत जर बघितलं तर याचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं जे काही यूट्यूब चॅनेल जे आहे त्याच्यावरती मी याच्या संदर्भातले लेक्चर्स घेतलेले आहेत. यूट्यूब चॅनलवरती जरी पॉलिटी विजय कदम जरी टाकलं तर तुम्हाला त्याच्या संदर्भातले सगळे लेक्चर जे आहेत ते तुम्हाला भेटून जातील बघा. हा पॉलिटीच्या बाबतीमध्ये झाला. दुसरा जो आहे तो इकॉनॉमिक्स याचा रोल पण खूप इम्पॉर्टंट आहे. इकॉनॉमिक्सचे पण लेक्चर्स मी घेतलेले आहेत. विजय कदम इकॉनॉमिक्स जरी यूट्यूबला सर्च मारलं तरी तुम्हाला मराठीमधून काय भेटेल तर या ठिकाणी तुम्हाला लेक्चर्स जे आहेत इकॉनॉमिक्सचे पाहायला भेटतील बघा. आता रेफरन्स बुकच्या बाबतीमध्ये बघितलं तर एक म्हणजे रमेश सिंग हे एक पुस्तक आहे की ज्यांच्या माध्यमातून बघा इकॉनॉमिक्स बऱ्याच सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर 9वी ते 12वी पर्यंतचे NCERT जे आहे हे पण मी शिकवलेलं आहे बघा. त्या कोर्समध्ये तुम्हाला दिसेलच. तर 9वी ते 12वी पर्यंतचे जे NCERT आहे ह्याच्यामध्ये तुमचं बेसिक जे काही इकॉनॉमिक्सचे ज्या टर्म्स असतील जसं GDP कशाला म्हटलं जातं, त्याचबरोबर GNP कशाला म्हटलं जातं, त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे तो कशाला म्हटलं जातं, नंतर पॉवर्टी जे आहे ते पॉवर्टीच्या बाबतीमध्ये असेल, बिलो पॉवर्टी असेल, अबाव पॉवर्टी लाईन असेल, त्याच्यानंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कशाला म्हटलं जातं. या नंबर ऑफ टर्म्स जे आहेत ना या तुम्हाला 9वी ते 12वी पर्यंतच्या NCERTमध्ये कंप्लीट होतील बघा. त्यामुळे NCERTचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर येत आहे जॉग्राफी. आता जॉग्राफीमध्ये काय केलेलं आहे तर 6वी ते 12वी पर्यंतचं जे जॉग्राफी आहे याच्यामध्ये जॉग्राफी प्लस एन्व्हायरमेंट जो आहे ना हा एन्व्हायरमेंटचा भाग कंप्लीट होतोय बघा. आणि याच्यामध्ये जर पुस्तक बघितलं तर 2 रेफरन्स बुक आहे. एक म्हणजे GC लिओंग यांचं पुस्तक जे आहे जॉग्राफीचं आणि दुसरं जे आहे फिजिकल जॉग्राफीमध्ये GC लिओंग आहे आणि माजिद हुसेन यांचं पण काय तर फिजिकल त्याचबरोबर सोशल असेल इकॉनॉमिकल जॉग्राफीच्या बाबतीमध्ये माजिद हुसेन यांचं पुस्तक आहे. हे 2 रेफरन्स बुक जे आहेत ना सफिशियंट आहेत आणि NCERT की ज्याच्या माध्यमातून जो काही तुमच्या पूर्वपरीक्षेचा कंटेंट असेल त्याचबरोबर मुख्य परीक्षेचा कंटेंट जो आहे तो बऱ्यापैकी कव्हर होतोय बघा. त्याच्यानंतर आहे सायन्सच्या बाबतीमध्ये. आता सायन्सचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की सायन्स जो आहे ना या सायन्सला बेसिकली जनरल सायन्समधून क्वेश्चन येत असतात. मग त्याच्यासाठी तुम्ही 6वी ते 10वी पर्यंतचं जे काही NCERT जे आहे की जे मी शिकवलेलं आहे बघा त्या कोर्समध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. एकदम सोप्या भाषेमध्ये 6वी ते 10वी पर्यंतचे NCERT सायन्सचं आणि त्याचबरोबर त्याच्या ज्या फॅक्ट्स असतील ना त्याच्यासाठी पुस्तक आहे लुसेंटचं GKचं पुस्तक आहे बघा. या GKच्या पुस्तकाला पण काय करा तर तुम्ही रेफर करा जेणेकरून त्याच्यामधून पण तुमच्या ज्या काही टर्म्स वगैरे असतील ना त्या कंप्लीट होतील. आणि त्याचबरोबर सायन्सच्या बाबतीमध्ये जर आणखी एखादं पुस्तक बघितलं तर
टाटा मॅग्रो हिलचं जे पुस्तक आहे ते रेफर करू शकता. ऑप्शनल आहे मी म्हणेल, ते वापरायलाच पाहिजे असं नाही आहे. फक्त 6वी ते 10वीपर्यंतचे एन-सी-आर-टी आणि लुसेंटचं जी-केचं पर्टिक्युलर सायन्सचं पुस्तक आणि मग डेली जे काही करंट अफेअर्स सायन्सच्या बाबतीमध्ये घडतात ना, त्याचं अपडेट असणं गरजेचं आहे बघा. या गोष्टी सायन्सच्या बाबतीमध्ये काय तर सफिशियंट आहेत बघा. जॉग्राफी जसं बघितलं मी एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये आणखी एक मुद्दा ॲड करेल की एन्व्हायरमेंटमध्ये शंकर IAS यांचं काय तर एक पुस्तक आहे एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये मी पर्टिक्युलरली, तर ते पुस्तक पण तुम्ही काय करू शकता तर रेफर करू शकता. त्याच्यामध्ये ज्या एन्व्हायरमेंटच्या बेसिक ज्या टर्म्स असतील त्याचबरोबर अप टू द करंट अफेअर अपडेट्स जे असतील ना, तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला चांगल्या भेटून जातील बघा. आणि ही पुस्तकं जे आहेत ना, जे टॉपर लोक आहेत त्यांच्या माध्यमातून रेफर केलेले आहेत, जे अभ्यास करतायत ना ते रेफर करत असतात. त्यामुळे या पुस्तकांना तुम्हाला स्किप करता येणार नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये. आता तुम्ही जर या ठिकाणी इतिहास बघितला हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये, तर हिस्ट्री बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं 6वी ते 12वीपर्यंतचं इतिहासाची पुस्तकं जी असतील याच्यामध्ये तिन्ही भाग होतं. म्हणजे एन्शियंट हिस्ट्री असेल, मिडिवल हिस्ट्री असेल आणि मॉडर्न हिस्ट्री असेल. हा तिन्ही भाग जो आहे तो या ठिकाणी 6वी ते 12वीमध्ये कंप्लीट होत आहे. त्यामुळे या इतिहासाच्या पुस्तकाला स्किप करू शकत नाही आहे तुम्हाला. आणि ओल्ड एन-सी-आर-टी जे आहेत ना, त्या ओल्ड एन-सी-आर-टीमधील काही भाग जो आहे ना, मी या ठिकाणी काय केलं तर या कोर्समध्ये कंप्लीट केलेलं आहे बघा. त्याच्यानंतर आहे बिपिन चंद्रांचं आधुनिक भारताचा इतिहास जो आहे ना, मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया, ते पुस्तक पण वन ऑफ द इम्पॉर्टंट वन ऑफ द मी म्हणून की बेस्ट सोर्स जो आहे इतिहासाच्या बाबतीमधील बघा. याच्यामध्ये मॉडर्न हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये आहे. त्याच्यानंतर जे आहे ते मिडवेल मध्ययुगीन भारताचा इतिहास जो आहे ना, याच्यामध्ये सतीश चंद्रांचं पुस्तक आहे बघा. कुठलं? सतीश चंद्रांचं. आणि एन्शियंट हिस्ट्री जे आहे ना, या एन्शियंट हिस्ट्रीमध्ये कुठलं आहे तर आर एस शर्मा यांचं काय तर पुस्तक आहे. आणि इथं आहे तर बिपिन चंद्रांचं पुस्तक. तर ही तिन्ही पुस्तके जी आहेत ना, ही इतिहासाचा जो काही अभ्यासक्रम जो आहे तो कंप्लीट करत आहेत बघा. नंतर येतं सगळ्यात महत्त्वाचं करंट अफेअरच्या बाबतीमध्ये. करंट अफेअरमध्ये काय रेफर करायचा? एक डेडिकेटली काय करा तर एक न्यूजपेपर वाचा जो की द हिंदू असेल. आणि दुसरं एकच मॅगझिन जे आहे व्हिजन IAS मॅगझिन जे आहे ना, व्हिजन IASचं जे मॅगझिन आहे प्रत्येक मंथली येतं बघा. तर हे जे मॅगझिन जे आहे ते तुम्ही काय करा तर मंथली रेफर करा. एक म्हणजे व्हिजन IASचं मॅगझिन आहे. दुसरं जर वाटलं तर कुठलं आहे तर वाजीराम जे आहे वाजीराम आणि रवी यांचं जे काही मॅगझिन जे आहे ते पण बेस्ट आहे. ते पण तुम्ही काय करू शकता तर जो पूर्वपरीक्षा असेल मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून रेफर करू शकता. बट एवढंच सांगेल की दोन्हीपैकी एकच मॅगझिन जे आहे ना तुम्ही काय करा तर रेफर करा. आणि एक डेली काय करायचं तर न्यूजपेपर रीड करायचा आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला प्रॉपरली फॉलो करायच्या आहेत. आणि याच्यामध्ये एक कन्सिस्टन्सी म्हणतो ना आपण, ही कन्सिस्टन्सी मेंटेन करणं काय तर खूप गरजेचं आहे. त्या आधारावरतीच कुठलीही परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारचं काय आहे तर बेसिकली कोणती पुस्तकं UPSCचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वापरली पाहिजेत की जे टॉपरच्या माध्यमातून काय केलं जातं तर रेफर केले जातात, ती या ठिकाणी मी कंप्लीट केलेले आहेत बघा. बेस्ट NCERTचा कोर्स जो आहे तो ॲप्लिकेशनमध्ये मी दिलेला आहे. ॲप्लिकेशनची लिंक हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप्लिकेशनचा लोगो तुम्हाला असा दिसेल. जरी तुम्ही प्ले स्टोअरवरती गेला तर एज्युकेट टू इंडिया ग्रुप जरी सर्च मारलं तरी तुम्हाला ह्या लोगोचं ॲप्लिकेशन भेटेल. आणि त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता तर कोर्स बघू शकता, त्याचे डेमो लेक्चर्स बघू शकता. डेफिनेटली त्या कोर्सचा तुम्हाला बेनिफिट होईल बघा. मी इथं थांबतो बघा. जय हिंद मित्रांनो.